तर मी अख्खा प्रोसेस थोडा समजावते. शिक्षक बदली ऑनलाईन होते राज्यस्तरावरून. त्यातले 6 टप्पे झाले. ऑनलाईन त्या बदल्या झाल्या आणि त्यानुसार आम्ही जिल्हा स्तरावरनं त्या शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी जॉईन करण्यासाठी अलाव केले आहे. पण 3 तालुक्यामध्ये थोडा इश्यू होत आहे, कारण तिकडे जास्त शिक्षक कमी होत आहेत आणि त्याच्या जागी त्यांच्या तालुक्यात कमी शिक्षक येत आहेत. आणि ह्यात स्पेसिफिकली म्हसळा आहे जिकडे 23 शिक्षक कमी होत आहेत. श्रीवर्धन आहे जिकडे 12 शिक्षक कमी होत आहेत. आणि माणगाव आहे जिकडे अराउंड 14 शिक्षक कमी होत आहेत. शिक्षकांची रिक्त पदे वगळून प्लस ही अजून थोडी कमी होत असल्यामुळे तुर्तास ह्या 3 तालुक्यातल्या शिक्षकांना आम्ही कार्यमुक्त न करावं असं सांगितलं आहे. तर हे अख्खे 6 ऑनलाईन राऊंड झाल्यानंतर स्पेसिफिकली अवघड क्षेत्रातले पदं भरण्यासाठी एक 7वा राऊंड घेता येतो ऑफलाईन. तर ह्या 7व्या राऊंडमध्ये ह्या तालुक्यातली पदं थोडी भरली जातील असं आम्हाला अपेक्षित होतं. पण काही कोर्ट मॅटर सुरू होते, त्यामुळे 7वा राऊंड करायला उशीर झाला. आता 11 ऑक्टोबरला, जो आता शनिवार गेला, तेव्हा आम्ही फायनली तो 7वा राऊंड केला आहे. पण त्यामध्ये सुद्धा शिक्षक संघटनांचा खूप विरोध होता की आम्हाला आमच्याच तालुक्यातल्या अवघड क्षेत्रातल्या शाळा द्या, दुसऱ्या तालुक्यामध्ये आम्ही जाणार नाही. तर त्यामुळे परत जैसे तेच स्थिती राहिली ऑलमोस्ट. म्हसळा, श्रीवर्धन, माणगावमध्ये असं कोणी दुसऱ्या तालुक्यातनं आलं नाही. तर त्यामुळे आता आम्हाला नियोजन करायला लागत आहे की त्याच तालुक्यामध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्यांना ज्या 0 शिक्षकी शाळा होत आहेत ह्या 3 तालुक्यामध्ये तिकडे पाठवता येऊ शकेल का. प्लस असे शिक्षकांचं असं रेशिओ असला पाहिजे की प्रत्येक 20 मुलामागे 1 शिक्षक असला पाहिजे. तर तो रेशिओ मेंटेन करून प्लस कुठेही 0 शिक्षकी शाळा होणार नाही. हे आम्ही त्याच तालुक्यामध्ये लोकांचं किती समायोजन करून शक्य आहे ते बघत आहोत. त्यासाठी, कारण शनिवारीच तो फायनल राऊंड संपला असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल त्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही मोस्टली सगळ्यांना सोडूनच देऊ. पण जर शक्य नाही, अगदीच कुठे प्रॉब्लेम होत असेल तर मग आम्हाला बघायला लागेल अजून काय करता येईल. पण थोडा आम्हाला टाइम तर लागेल त्या नियोजनासाठी, कारण शनिवारीच तो फायनल राऊंड संपला आहे. पण मंत्री महोदयांचा आरोप असा आहे की मंत्री महोदयांच्या दबावाखाली आपण हे काम करतोय आणि त्यामुळे आपण सगळं थांबवतो. असं काही नाहीये. म्हणजे आमच्याकडे डेटाच आहे की ऑलरेडी रिक्त पदांच्या व्यतिरिक्त एकाच तालुक्यामध्ये जर 23 शिक्षक वजा होत आहेत आणि त्यांच्या जागी म्हणजे 28 काहीतरी जात आहेत तिकडून आणि 5 फक्त आले, म्हणजे ओव्हरऑल नेट 23 मायनस झाले एका तालुक्यातनं. एकामधनं 14 नेट मायनस झाले, एकामधनं 12 नेट मायनस झाले. तर तो थोडा म्हणजे प्रशासनासाठी पण प्रॉब्लेमचाच विषय आहे. आणि वरून अशा शाळा 0 शिक्षकी झाल्यामुळे तर आपल्याकडे ड्रॉपआउट वाढायची शक्यता आहे. कारण हे जे तालुके तुम्ही बघाल तर असे तालुके आहेत जिकडे आपल्या झेडपीच्याच शाळा आहेत. तिकडे काही अशा प्रायव्हेट शाळा वगैरे जास्त आहेत नाही. आणि ही मुलं जर आपल्या झेडपीच्या शाळा 0 शिक्षक असल्यामुळे बंद पडल्या तर ही मुलं मग शाळेत येणारच नाहीत. तर त्यामुळे थोडं प्रशासनाची पण गरज आहे. आणि मी हे सांगू इच्छिते की जरी हे सगळे ट्रान्सफर प्रोसेस ऑनलाईन होत असली तरी प्रशासन डिसाईड करू शकतं की कधी त्या टीचर्सना रिलीव्ह करावं. आपण चेक करू शकता, महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत ज्यांनी एकाही टीचरला रिलीव्ह केलं नाही. आपण जिकडे प्रॉब्लेम नाही अशा 12 तालुक्यांचे तरी केले आहेत. पण आहेत काही जिल्हे जिकडे एक पण शिक्षक अजून सोडला नाहीये, कारण सेम असाच प्रॉब्लेम होत राहतो कुठे ना कुठेतरी. पण ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवरनं कसं समायोजन करून पॉसिबल आहे ते प्रोसेस करत आहोत आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.